बघा, एका महाविद्यालयातील नियमित प्राध्यापकांच्या एका महिन्याच्या पगाराची सरासरी 80,000 रुपये आणि कंत्राटी प्राध्यापकाच्या एका महिन्याच्या पगाराची सरासरी 60,000 रुपये आहे. जर दोघांच्या पगाराची सरासरी काढली तर 68,000 रुपये येते. तर कंत्राटी प्राध्यापकाची महाविद्यालयातील टक्केवारी किती असा प्रश्न विचारला. प्रश्न लय मोठे सूत्र समीकरणं वापरावे लागतील. दर्शनी अवघड वाटणारा हा प्रश्न अगदी सुलभ. मिक्स ॲलिगेशन म्हणजे आपण मिश्रण गुणोत्तर या घटकावर आधारित प्रश्न ज्या तत्त्वाचा अवलंब करून सोडवतो तसंच काहीतरी इथं बघा. आता महाविद्यालयातील नियमित प्राध्यापक आणि कंत्राटी प्राध्यापक दोघंही प्राध्यापकच येतं, पण एक नियमित प्राध्यापक आहे आणि नियमित प्राध्यापक आणि दुसरा प्राध्यापक हे लेकरांनो दुसरा प्राध्यापक हे कंत्राटी प्राध्यापक. कंत्राटी प्राध्यापक मिक्सचर ॲलिगेशन म्हणजे काय हो सर? तर लेकरांनो मिश्रण गुणोत्तर. आता बघा गणित काय म्हणते, महाविद्यालयातील नियमित प्राध्यापकांच्या एका महिन्याच्या पगाराची सरासरी 80,000 रुपये. मग ही 80,000 रुपये सरासरी इथं मांडायची सर. पुढं गणित म्हणते कंत्राटी प्राध्यापकाच्या एका महिन्याच्या पगाराची सरासरी 60,000 रुपये आहे. मग इथं ती मांडा. पुढं गणितानं हेही आम्हाला सांगितलं की दोघांच्या पगाराची सरासरी 68,000. दोघांच्या पगाराची सरासरी जी सांगितली किती हो 68,000. ती इन द मिडल वी शुड राईट इन द मिडल. 68,000 हे मध्यस्थानी मांडा. आणि करायचं काय तर ही लेकरांनो वजाबाकी 80,000मधून 68,000 वजा करा. उत्तर प्राप्त होईल 12,000 आणि 60,000मधून 68,000 वजा होत नाही. 68,000मधून 60,000 टाका म्हणजे काढा, उलटा गेअर टाका. उत्तर प्राप्त होईल 8,000. आता हे 3 शून्य हे 3 शून्य हटवा. हे गुणोत्तर आम्ही शोधत आहोत. नियमित प्राध्यापक आणि कंत्राटी प्राध्यापक त्या महाविद्यालयामध्ये यांचं प्रमाण किती याचा आम्ही शोध घेत आहोत या पद्धतीचा वापर करून. हे दोन पदं ह्या दोन राशी परस्परांना भागीला. इथं या 3 शून्यासाठी हे 3 शून्य खलास. 4 दोन्ही 8 लेकरांनो. 4 3 12 म्हणजे नियमित प्राध्यापकाचं आणि कंत्राटी प्राध्यापकाचं महाविद्यालयातील प्रमाण 2:3. प्रश्न विचारला की कंत्राटी प्राध्यापकाची महाविद्यालयातील टक्केवारी. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. गणित म्हणते कंत्राटी प्राध्यापकाची महाविद्यालयातील टक्केवारी. पण टक्केवारीचं गुणोत्तर काय बाबा? कंत्राटी प्राध्यापकाचं महाविद्यालयातील कंत्राटी प्राध्यापकाचं गुणोत्तर काय आहे टक्केवारीचं तर 3. आणि छदस्थानी या दोन्ही गुणोत्तराची बेरीज 3 आणि 2 5. टक्केवारी विचारली म्हणून इथं गुणीला 100 घ्यायचे. हा भाग जातो लेकरांनो 20नं. 3 गुणीला 20 60% हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. शेकडेवारी गुणोत्तर प्रमाण, मिश्रण गुणोत्तर, संकीर्ण प्रश्नसंच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.